लोकतंत्र न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। आपण आज आलेलो आहोत नांदेड या ठिकाणी। तर माहुरगड जिल्हा नांदेड इथे जे शेतकरी संघटनेचे 15 फेब्रुवारी रोजी अधिवेशन होणार आहे, तर त्या अधिवेशनाबद्दल शेतकऱ्यांना जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी काय काय उपाययोजना होणार आहेत, तर आपल्याशी आज शेतकरी संघटनेचे नेते आहेत। आपण त्यांच्याशी बोलू। पाटील, या परिषदेबद्दल आणि शेतकऱ्यांना आपण काय आवाहन करता, आपला परिचय द्या आणि सांगा। शेतकरी संघटना ही अशी एक संघटना आहे की जे नेहमी 5-10 वर्षानंतर देशातल्या राजकीय आर्थिक परिस्थिती जशा बदलत जाते तसं शेतकरी संघटना आपली कात टाकत जाते आणि नवीन विषय घेऊन शेतकऱ्यासमोर येत असते। 91च्या आधीची संघटना आणि 2026च्या मधली संघटना आणि 2026 नंतर येणारे जगातील जे बदल आहे राजकीय आणि आर्थिक आणि त्याच्यावर होणारे परिणाम आणि देशावर होणारे परिणाम त्याचा अभ्यास करून देशातील शेतकऱ्यांना अवगत करणे, आजची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती याच्यासाठी आम्ही अधिवेशन घेत असतो। आज जे बदल झालेले आहे ते बदल पूर्णतः कारण जगाचा व्यापार एक झाल्यामुळं, जगाची शेती एक झाल्यामुळं जे तंत्रज्ञान जगामध्ये पोहोचलेलं आहे ते तंत्रज्ञान भारतात पोहोचलं पाहिजे याची मागणी मागील 20 वर्षापासून शेतकरी संघटना करत आहे। तर हे जे बदल होणार आहे तंत्रज्ञानातले आणि ते बदल भारतीय शेतकऱ्यांना मिळावे या दृष्टीने आम्ही माहूरचं अधिवेशन करत आहोत। कारण खूप समस्येने ग्रस्त असलेला हा देश आहे। या देशामध्ये आज जगात एशियामधली सगळ्यात वीक इकॉनॉमी म्हणून हिला आज अशी परिस्थिती झाली आहे, मुलाचे लग्न होत नाही आहे। परंतु आम्ही असे काही मॉडेल्स दाखवलेले आहे की जिथं शेतकऱ्यांच्या मुलाला मुली मिळेल, त्याचं आर्थिक नियोजन वाढवता येईल आणि त्याचं सामाजिक बदलाव, आर्थिक बदलाव आणि होणारे बदल हे आम्ही केलेल्या प्रयोगातून आम्ही त्या अधिवेशनात मांडत आहोत। म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील जे बदल झालेले आहे तंत्रज्ञान वापरल्यानंतरचे बदल त्याचे मॉडेल आम्ही त्या अधिवेशनात ठेवत आहोत। तर युवकांना आम्ही आवाहन करतो की आर्थिक बदलामुळे सामाजिक बदल कसे घडतील हे तुम्ही येऊन अधिवेशनात स्वतः बघावे आणि खऱ्या अर्थानं पुढची वाट दिशा तुम्हाला या अधिवेशनात मिळेल एवढंच मी आवाहन करतो की युवकांनी जरूर या अधिवेशनात यावे। धन्यवाद आपण लोकतंत्र न्यूजशी बोलल्याबद्दल। या अण्णा।